महामार्गावर रोलरला दुचाकीची धडक, दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर गंगापूर गावाजवळ सोमवारी दुपारी भीषण अपघात घडलाय. महामार्ग दुरुस्तीच्या कामासाठी उभ्या असलेल्या रोलरला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने 2 युवकांचा जागीच मृत्यू झाला. एक युवक गंभीर जखमी झालाय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मृत युवकांची नावे अमित जयवंत गावित व अक्षय अशोक वसावे, दोघेही राहणार गंगापूर अशी आहेत. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तनिष्क वसावे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार धुळे सुरत महामार्गावर गंगापूर शिवारात रस्ते दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र संबंधित ठेकेदाराकडून कोणतेही सूचना फलक, बॅरिकेड्स किंवा धोक्याची सूचना लावण्यात आलेली नव्हती. याच दरम्यान मोटरसायकलवरून जात असताना युवकाचा दुचाकीवरील ताबा सुटून ती थेट महामार्गावर उभ्या असलेल्या रोलरवर आदळली. अपघात इतका भीषण होता की अमित गावित व अक्षय वसावे यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमी युवकास मदत करून रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या महामार्गावर पावसाळ्यात नवापूर ते कोंडाईबारी घाट दरम्यान मोठमोठे खड्डे पडले असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. योग्य खबरदारी न घेतल्याने अपुऱ्या सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. संबंधित ठेकेदार व प्रशासनावर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयस्वाणी, विसरवाडी. मी या गंगापूर गावाचा रहिवासी आहे. जो मुलगा वारला तो हा रोड आहे, तो पडून गेला आहे आणि त्याला आम्ही पकडलं आहे. आता ड्रायव्हर फरार आहे आणि त्या मुलग्याने जीव गमावला आहे. अजून 2 व्यक्ती आहे, 2 मुलं आहे, त्यांना रेफर केलं आहे नंदुरबारला. तरी शासनाला एवढी विनंती आहे, आता तिथं स्फोट आहे, तिथं शासनाने बघावं. आजूबाजूला काहीच खड्डे नाही, तरी तो आतमध्ये डायरेक्ट रिवर्स घेत होता. महामार्गाचं काम चालू आहे, सतत 3-4 वर्षे झाले. केव्हा इकडे काम करतात, केव्हा त्या साईडला काम करतात, न बॅरिकेड लावता काम चालू आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळे किती लोकांचे जीव गेले आहे, ते शासनाने लक्ष द्यावं. पहिली गोष्ट, आज जी म्हात्रे कंपनी आहे तिने सुद्धा लक्ष द्यावं, कारण की त्यांच्या हलगर्जीपणामुळे या लोकांचा जीव जात आहे. तर ज्या लोकांचा जीव गेला आहे त्याचे घरचे लोक काय करणार? बिचारा तो कमावणारा व्यक्ती होता, आता ते लोक करणार काय? शासनाने तेवढी लक्ष द्यावे. आता हे पडून जातात असे डायरेक्ट गाड्या सोडून. 3 गाड्यांच्या चाव्या माझ्याकडे आहे. रोलर आहे, बुलडोजर आहे, टेम्पो आहे, त्या गाड्यांच्या चाव्या माझ्याकडे मी जमा घेतली आहे. आणि ते ड्रायव्हर फरार आहे तिथून. म्हणजे त्यांची चुकी आहे का आमची चुकी आहे ते शासनाने तरी बघावं आणि आम्हाला न्याय द्यावं, ही विनंती आहे.